नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी जे महत्त्वाचे वन लाईनर प्रश्न आहेत ते घेऊन आलेली आहे. आणि हे जे प्रश्न तुम्ही पाहू शकता, हे जे प्रश्न आहे ते परीक्षेमध्ये आलेले आहे आणि खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही काय करता, मोठे मोठे प्रश्न वाचून जाता आणि जे छोटे प्रश्न राहते ते नंतर वाचून ते राहून जाते. तर मी तोच जो आहे टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, आपण वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाकडे वळूया. तर पहिला प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? तर तुम्ही आन्सर बघू शकता, फातिमा बीबी होत्या. तर त्यांची नियुक्ती जी आहे 1989 साली झाली होती आणि त्या केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून यांची नियुक्ती झाली ती फातिमा बीबीची. हे पण लक्षात असू द्या. जे न्यायालयाचे प्रश्न आहेत ते तुमच्या तोंडपाठ असायला हवेच. तर प्रश्न दुसरा आहे, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण? तर भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण हे होते? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि तसेच ते मसुदा समितीचे अध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत. त्यांनी संविधानाचा मसुदा तयार केला होता, नाही का, म्हणून त्यांना अध्यक्ष हे ठरवले होते. नंतर आहे, सामाजिक न्यायावर त्यांनी भर दिलेला होता. ओके. नंतर प्रश्न तिसरा आहे, महाराष्ट्रातील ताडोबा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील ताडोबा जे आहे आपल्या वाघासाठी प्रसिद्ध आहे, म्हणून त्यांना व्याघ्र प्रकल्प असं नाव दिलेलं आहे. आणि हा कोणत्या जिल्ह्यात आहे? तो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि हा सगळ्यात जुना व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे. हे पण लक्षात असू द्या. नंतर प्रश्न चौथा आहे, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? तर जे उत्तर आहे ते आहे स्टेपीज. आणि हे स्टेपीज जे आपलं सगळ्यात लहान हाड आहे, तसंच ते आपल्या कानामध्ये असते आणि ते आपल्या ध्वनी वाहनास मदत करते. तर तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतो की सगळ्यात मोठा हाड कुठं आहे? तर ते आहे फिमर हाड आणि ते आपल्या मांडीमध्ये असते. हे लक्षात असू द्या. नंतर आहे पाचवा प्रश्न, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? ओके. नंतर ज्याचा आन्सर आहे दर्पण. आणि दर्पण या वृत्तपत्राची जी सुरुवात केली होती बाळशास्त्री जांभेकर यांनी. आणि ते कोणत्या साली प्रकाशन झाले? तर ते 1832 या साली प्रकाशित झालेले होते. हे लक्षात असू द्या. तर आज मी हे 5 प्रश्न घेणार आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज मला लाईक करा, सबस्क्राईब. थँक्यू सो मच वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.